देशमुख यांच्या हत्येला 1 वर्ष पूर्ण झालेलं आहे। एकूणच जे सध्यापर्यंत चौकशी आहे अतिशय धीम्या गतीने सुरू आहे असा आरोप जो आहे तो होताना दिसतो आहे। कशा प्रकारे बघता आहे याकडे? नाही बघा, अजूनही तो आंधळे नावाचा त्यातला आरोपी पकडला गेला नाही। तो कुठे आहे त्याचा पत्ता नाही। मेला एक जिवंत आहे, कुठे लपला आहे। मला वाटतं की सगळं जे सगळा प्रकार आहे हा यातून आरोपींना वाचवण्यासाठी, मुख्य आरोपींना आकाला वाचवण्याचा हा सगळा प्रकार तर नाही ना, अशी शंका आहे। कारण त्या दृष्टीनंच आपल्या चौकशीची गती मंदावली आहे। पण आम्ही यावेळेस आमचा प्रश्न आहे, आम्ही उपस्थित करू तो प्रश्न आणि सरकारला विचारू की किती दिवसात ही चौकशी पूर्ण होणार आहे। अन्य काही गोष्टी अंबादास दानवे अजूनही तुम्हाला व्हिडिओज दिसतील याच्यात। मी सगळं बोलायला पोडियमवर येतो, तर अंबादास दानवे यांनी एक व्हिडिओ जो ट्विट केलेला होता, तर त्याच संदर्भात आदित्य ठाकरे म्हणालेत अजूनही तुम्हाला व्हिडिओ दिसतील अशी एक प्रतिक्रिया आदित्य ठाकरेंनी दिली। मात्र त्यापेक्षा अधिक बोलणं त्यांनी आता टाळलेलं आहे। पुढे जाऊन प्रतिक्रिया देईन असं म्हटलंय। अंबादास दानवे यांनी 3 व्हिडिओ ट्विट करून खळबळ उडवून दिली आहे आणि त्यांचा आरोप आहे की महेंद्र दळवी यांचे हे व्हिडिओ आहेत। महेंद्र दळवी यांच्याशी आमच्या प्रतिनिधीने संवाद साधला होता, मात्र तो व्हिडिओ माझा नाही, मॉर्फ केलेला आहे अशी प्रतिक्रिया महेंद्र दळवींनी दिली। हे जे काही व्हिडिओ आहेत आपण एका बाजूला बघतो, पैशाची बंडलं दिसत आहेत आणि अंबादास दानवे यांच्याकडनं हे 3 व्हिडिओ ट्विट करण्यात आलेत आणि हे पोस्ट झाल्यानंतर एकच खळबळ माजली आहे। एका व्हिडिओमध्ये महेंद्र दळवी, एका व्हिडिओमध्ये काही पैशाची बंडलं, मात्र हा व्हिडिओ मॉर्फ केलेला आहे असा आरोप महेंद्र दळवी यांनी केलाय। या संदर्भात आदित्य ठाकरे यांना विचारलं असता अजूनही तुम्हाला व्हिडिओ दिसतील असं त्यांनी म्हटलंय। तर 2.5 वर्षांनंतर मी मंत्री होणार असा शब्द दिला होता असं धर्मराव बाबा आत्राम यांनी सांगितलंय। दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया बाबा आत्राम यांची। तुम्हाला दादांनी शब्द दिला होता, तुम्ही म्हटलं होतं की 2 वर्षानंतर तुम्हाला मंत्री करू, काय आता आहे? त्याला काय अडचण नाही। 2.5 वर्षानंतर आम्ही आहोत। 2.5 वर्षानंतर मंत्रीपदी तुम्हाला ते बदल होईलच। अच्छा, हा, काय साधारणतः कधी वर्णी लागणार तुमची मंत्रीपदी? 2.5 वर्ष। 2.5 वर्षानंतर दादांनी तसा शब्द दिला नाही दादा, आता सगळ्यांचा तर शब्द आहेच। बघू आता काय होते। 2.5 वर्ष वेट अँड वॉच। त्यानंतर एक मोठी बातमी ती म्हणजे पीडब्ल्यूडी खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप केलाय मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी। मनसे नेते संदीप देशपांडेंचा मोठा आरोप आणि या संदर्भात त्यांनी एक व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलाय। ते म्हणतात पीडब्ल्यूडी खात्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालाय। त्या संदर्भातला त्यांनी व्हिडिओ सुद्धा दाखवलेला आहे। पीडब्ल्यूडी खात्यामध्ये किंवा या विभागामध्ये भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप संदीप देशपांडे यांचा। पीडब्ल्यूडीचा सर्व कारभार हा कागदावरती आहे, प्रत्यक्षात नाही असा आरोप संदीप देशपांडे यांचा। पीडब्ल्यूडी म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा झाला असं ते म्हणालेत। आणि पीडब्ल्यूडी हा भ्रष्टाचाराचा अड्डा झालाय। अनेक कंत्राटदारांनी मला सांगितलं की आम्हाला 20% एक्झिक्युटिव्ह इंजिनियर मागतो। निर्लज्जपणे, किती ओपनपणे हे पैसे घेतले। पहिले लोकांना एक भीती असायची, शरम असायची, कुठेतरी कोपऱ्यात नेऊन पैसे घ्यायचे, आता तेही राहिलेलं नाही आणि ऑफिसच्या ड्रॉवरमध्ये पैसे ठेवले जातात। आजचा हा पहिला व्हिडिओ आहे, उद्या आम्ही दुसरा करू, परवा तिसरा करू। जोपर्यंत शासन याच्यावर दखल घेत नाही तोपर्यंत आम्ही ही प्रकरणं बाहेर काढत राहू।